अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता येत्या दिवाळीमध्ये आपल्याला बरेचसे उपाय करायचे असतात। आपण रमा एकादशी म्हणजेच वसुबारस या दिवसापासून आपण लक्ष्मी पूजन हे करत असतो। त्या दिवशी सुद्धा लक्ष्मी पूजन करत असतो, कुबेराची पूजा करत असतो। त्याचबरोबर वसुबारस आहे, वसुबारस म्हणजे त्याच्या आधी वसुबारस आहे तेव्हा आपण गाय वासरूची पूजा करत असतो। एकादशी आहे, विष्णू भगवानांची सेवा करत असतो। आणि दिवाळी हा सण जो आहे हा 5 दिवसाचा सण आहे। त्यामुळे 5 दिवस आपल्याला कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने कोणत्या ना कोणत्या गोष्टीने आपल्याला लक्ष्मीची सेवा करायची असते। आपण आपल्या घरातली जी परंपरा आहे, रीती आहे, या गोष्टींप्रमाणे आपण ती सेवा आणि त्या गोष्टी तर करतोच, पण त्याचबरोबर आपण काही छोटे उपाय केले, दरवर्षी थोडे मोठे उपाय केले तर त्यातनं आपल्याला नक्कीच फायदा, नक्कीच फरक, आपल्या घरात लक्ष्मी स्थिरता नक्कीच जाणवते। त्यातल्या त्यात आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या केल्याने तुम्हाला या दिवाळीत म्हणजे एकतर धनतेरस किंवा दिवाळी या 2च दिवसाला तुम्हाला ती गोष्ट करता येईल, नाहीतर ह्या दिवाळी नाही तर पुढच्याच दिवाळीला तुम्हाला ती गोष्ट करायला मिळेल। आता नक्की काय करायचं आहे तुम्हाला मी सांगते। बघा, अशा काही 5 झाडांच्या मुळा मी तुम्हाला सांगणार आहे। त्या झाडांच्या मुळा जर का तुम्ही तुमच्या गळ्यात ताबीज बनवून जर का घातलं तर तुम्हाला अप्रतिम अशी लक्ष्मी प्राप्ती मिळू शकते, कारण लक्ष्मीला आवडणारी अशी ती मुळे आहेत। आणि त्याचबरोबर तुमचं कुठल्याही प्रकारची अधोगती होत असेल, कुठल्याही प्रकारचे तुम्हाला त्रास होत असेल, कुठल्याही प्रकारची तुम्हाला अशी मनस्थिती तुमची झाली असेल की नाही माझ्याकडे लक्ष्मी धनप्राप्ती, माझ्याकडे सुखप्राप्ती होत नाहीये, मला लक्ष्मी प्रसन्न होत नाहीये, माझ्या घरातल्या दारात तर लक्ष्मी येत नाही, मला लक्ष्मीला आणायचंय, मला काही करायचंय पण मला माझ्या घरात लक्ष्मी स्थिरता या सगळ्या गोष्टी हव्या आहेत। त्यासाठी छोटे मोठे उपाय करणं हे खूप गरजेचं असतं। आणि दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजन हे आतुरतेने केलं जातं। आणि त्यावेळेस आपण म्हणतो कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी भूतलावर येते आणि भ्रमण करते, तर तेव्हापासून पूर्ण दिवाळीपर्यंत माता लक्ष्मी आपल्या घरी येत असते। त्यामुळे तुम्हाला या दिवाळीतच तो उपाय करायचा आहे, नाहीतर या दिवाळीत नाही तर पुढच्या दिवाळीतच, म्हणजे अक्षरशः तुम्हाला वर्षभर त्या उपायासाठी थांबावं लागेल। करायचं काय आहे तर आपल्याला आपल्या गळ्यात एक तावीज करायचं आहे। तावीज चांदीचं असावं, जास्तीत करून 100% चांदीचंच असावं। दुसरं वेगळं तांब्याचं वगैरे असेल तर ठीक आहे, प्रमाण थोडे कमी होतील, पण तरी सुद्धा घातलं तरीही चालेल। काही कापडी तावीज सुद्धा घालतात। तर सगळ्यात पहिला प्रश्न, लेडीजनी तावीज घालावे का? तर हो, ते अगदी छोटे तावीज असतात बघा, असे अगदी डब्बीसारखे असतात, ते घातले तरीही चालतात, काही हरकत नाही। मुलं घालू शकतात, स्त्री पुरुष मुली सगळे घालू शकतात। त्यामध्ये आता तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला मी 5 झाडं सांगणार आहे। त्या झाडांची मुळी आपल्याला त्या ताबीजमध्ये अभिमंत्रित करून ठेवायची आहे। अभिमंत्रित कशी करायची आहे तर आपल्याला त्याची पूजाविधी करून, व्यवस्थित पूजाविधी करून त्याला अभिमंत्रित मी का म्हणतेय का तर त्यामध्ये आपल्याला सिद्धी साधना करायची आहे, कारण त्याचा उपाय त्याचे असे जे आपण म्हणतो ना की त्याचे रिझल्ट्स आपल्याला तसे भेटले पाहिजे। तर त्यासाठी आपल्याला ते मंत्रोच्चाराने आपल्याला पूर्णपणे सिद्ध करायचं आहे आणि मग ते घालायचं आहे। तर आपल्याला धनतेरस किंवा दिवाळीच्या दिवशी गडबड असेल तर धनतेरसच्या दिवशी सुद्धा तुम्ही करू शकता। करायचं काय आहे, तुम्हाला त्या झाडाची मुळी घ्यायची आहे, तुमच्या उजव्या हातात घ्यायचा आहे। महालक्ष्मीचा कोणताही मंत्र, सगळ्यात जास्त कमलात्मक मंत्र जो मंत्र आहे, ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः, हा मंत्र 108 वेळा तुम्हाला म्हणायचा आहे। आणि त्यानंतर तुम्हाला त्या ताबीजमध्ये घालून तुम्हाला त्या दिवशी रात्री लगेच तुम्हाला तो घालून घ्यायचा आहे। तर बघा, नक्की कोणते ते असे मुळी आहे जे तुम्हाला घ्यायचे आहे। सगळ्यात पहिली म्हणजे गोकर्णाचं फूल। तुम्हाला निळं गोकर्णाचं फूल माहिती असेल, मी इथे फोटो लावते। गोकर्णाचं जे फूल असतं, ज्याला अपराजिता सुद्धा म्हणतात, त्या गोकर्णाच्या फुलाच्या झाडाची मुळी तुम्हाला आणायची आहे। आणि ती मुळी तुम्हाला मी सांगितलं त्या विधीनुसार अभिमंत्रित करायची आहे, सिद्ध करायची आहे। अभिमंत्रित म्हणजे तुम्हाला आधी तुम्ही जर का कोणतीही पूजाविधी केली असेल तर त्या पूजाविधीचं पाणी, म्हणजे अभिषेक केला असेल तर त्या पाण्याने तुम्हाला ती धुवून घ्यायची आहे। कोणतीही आणा तुम्ही, या 5 पैकी कोणतीही आणा, तर ती तुम्हाला धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला मंत्राने सिद्ध करायची आहे। तर पहिली गोष्ट म्हणजे अपराजिता किंवा गोकर्ण हे महालक्ष्मीला हे फूल अगदी आवडणारं असं फूल आहे। त्यामुळे तिला आकर्षित करण्यासाठी आपल्याला ही गोष्ट करायची आहे। तुम्हाला तुमच्या कामामध्ये, कार्यामध्ये, त्याचबरोबर घरात तुम्हाला मानसन्मान मिळत नाहीये तर ह्या झाडाच्या मुळीला तुम्ही तुमच्या गळ्यात धारण करा, तुम्हाला भरपूर छान असे रिझल्ट्स बघायला मिळतील। दुसरं म्हणजे
चमेलीच्या झाडाची मुळी, चमेलीचं झाड जे असतं त्याची मुळी, चमेलीचं झाड सुद्धा माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. तर तुम्हाला जर का असं वाटत असेल की तुम्ही सारखेच आजारी पडताय, तुम्हाला असं वाटतंय की माझी पर्सनॅलिटी डेव्हलप नाही होते, मला कुठेतरी असं काहीतरी कमी वाटतंय, मी म्हणजे माझ्या पर्सनॅलिटीमुळे मला जॉब मिळत नाहीये, मला लोकांना मी आवडत नाहीये, तर त्यावेळेस तुम्हाला चमेलीच्या झाडाची मुळी तुम्हाला घालायची आहे आणि त्याने माता लक्ष्मीला आणि धन, वैभव आणि ऐश्वर्याला तुम्हाला आकर्षित करायचं आहे. तिसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आघाडा. आघाडा हा आपण श्रावण महिन्यात आपण खूप वापरतो. आघाडा दुर्वा बघा आपण श्रावण महिन्यात खूप वापरतो. तर आघाड्याच्या झाडाची मुळी तुम्हाला आणायची आहे. तुम्हाला ही गोष्ट माहिती असेल, काही प्रांतात ज्येष्ठ गौरीचं जेव्हा विसर्जन करतात तेव्हा नदीकाठी जेव्हा विसर्जन करतात तेव्हा तिथून आघाडा घेतला जातो. तो आघाडा सुकवला जातो आणि सुकवलेला आघाडा घरात वर्षभर ठेवला जातो, साठवला जातो. कारण आघाड्यामध्ये माता लक्ष्मीची अखंड कृपा असते असं म्हटलं गेलेलं आहे. आणि आघाड्याच्या ज्या बिया असतात त्या घरी साठवून ठेवतात आणि त्या बियांपासनं बरीचशी जी योगी मंडळी आहेत ते खाऊन फक्त ते वर्षानुवर्ष राहतात. तर आघाडा हा सर्वात महत्त्वाचा आहे आणि माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. त्यामुळे आघाडाची फुलं, आघाडाची पानं, आघाडाची मुळी तुम्हाला सांगते, जेव्हा माता लक्ष्मीचं जेव्हा ज्येष्ठ गौरीचं विसर्जन करतो तेव्हा तिथून येताना पूर्ण मुळासहित त्याला उपटलं जातं आणि ते घरी येऊन सुकवून घरात ठेवलं जातं. तर ती मुळी तुम्ही ठेवू शकता, ती मुळी तुम्ही आत्ता आणू शकता आणि ती सुद्धा तुम्ही ठेवू शकता. आत्ताही तुम्हाला बाजारात आरामात आघाडा मिळून जाईल. नाही मुळी मिळाली तर आघाडाच्या झाडाची पानं आणि त्याचबरोबर पुढे त्याचं देठ असतं बघा, मी थंबनेलवर फोटो दिलेला आहे, तर ते तुम्हाला देठ वाळवायचं आहे आणि एका डब्बीत तुम्हाला, तुमच्या डब्बीत म्हणजे तुमच्या ताबीजात तुम्हाला ठेवायचं आहे आणि ते तुम्हाला सिद्ध करून घालायचं आहे. चौथं म्हणजे वडाच्या झाडाच्या मुळी. वडाच्या झाडाचे जे मुळे असतात, जे पारंबी असतात, ते म्हणजे उंच, म्हणजे आपण म्हणतो ना की ते खूप असे उंच असतात आणि सारखे ते वाढत असतात. तर आपल्या घरात धनधान्याची वाढ व्हावी, आपल्या घरात संपत्तीची वाढ व्हावी, आपल्या घरात आपल्या मुलाबाळांना कुठल्या गोष्टींची कमतरता नसावी, त्या गोष्टीसाठी वडाच्या झाडांच्या मुळीचं धारण केल्या जातं. शेवट जे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, जे माता लक्ष्मीला अतिप्रिय आहे, ते म्हणजे पांढऱ्या रुईचं झाड. पांढऱ्या रुईचं झाड माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. पांढऱ्या रुईची जी फुलं असतात ती सुद्धा माता लक्ष्मीला अर्पण केली जातात आणि त्याचबरोबर तिची जी मुळं असतात ती माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी तुमच्या घरात धन, धान्य, ऐश्वर्य, संपत्ती, संतती, सुख, सगळ्या एकूण एक सगळ्या गोष्टी तुम्हाला या मुळीने मिळते. बऱ्याचशा गणपती मंदिरात सुद्धा पांढऱ्या रुईची झाडं जिथे असतात आणि ती जी मुळं आहे ती अशा पद्धतीने वाढतात की ती 11 वर्षांनी गणपतीचं म्हणजे गणेशाचं रूप घेते असं म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे ह्या रुईमध्ये सगळ्यात जास्ती ताकद आहे. तुम्ही ह्या झाडाची मुळी सुद्धा तुमच्या गळ्यात धारण करू शकता. अशा पद्धतीने ही 5 मुळं होती जी तुम्हाला तुमच्या गळ्यात तावीज करून धारण करायची आहे. तर ह्याच दिवाळीत, धनतेरस किंवा दिवाळीला, नाहीतर तुम्हाला पुढच्या वर्षीच परत वाट बघावी लागेल. तुम्ही म्हणाल पाडवा किंवा भाऊबीजेला केलं तर चालेल का? तर आपण लक्ष्मीपूजन करत नाहीये पाडव्याला आणि भाऊबीजेला. लक्ष्मीपूजन कधी करतो? फक्त आणि फक्त धनतेरसला आणि अमावस्याला, म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी. बऱ्याचशा ठिकाणी पाडव्याला केलं जातं. ज्यांच्याकडे पाडव्याला केलं जातं त्यांनी पाडव्याला केलं तरीही चालेल, पण तुमच्या घरात लक्ष्मीपूजन जर का अमावस्येलाच होतं तर ते तेव्हाच करावं. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा असेच अजून व्हिडिओ बघण्यासाठी. परत भेटूया. श्री स्वामी समर्थ.